गुड मॉर्निंग. सकाळचे 8:30 वाजलेत आणि मी आता चला तर आता तयार वगैरे झालेले आणि सानिकाला सोडायला निघाले. डब्बा वगैरे झाला तिचा, वरूनही झाला आणि निघाले आता सोडायला. आम्ही डिपोमध्ये आले आणि सानिकाला सोडलं आणि लगेच बसही लागली. गेली पण सानिका. तर चला मी निघाले घरी. खाली चालले कुत्रीला खायला टाकायला. त्या खा खा खा. मला बाथरूममध्येच भांडे साफ करावं लागतात. आज बेसिन नीट करणारा येणार आहे. तर आज होऊन जाईल. आज ते काम होऊन जाईल आणि आज ते लोक येणारच फायनली. तर आता थोड्या वेळात येतीलच. त्याच्या आधी मी हे पटकन भांडे घासून घेते. तर आता ना ते बेसिंग नीट करणारे लोक आलेत, पण त्यांना काही सामान आणायचं. ते सामान आणायला गेलेत आणि मी थोडीशी तुम्हाला लाल दिसत असेल कारण मला पित्त झालं आहे. त्याच्यामुळं चेहऱ्याला हे झाले नाही का, लाल झालं माझं आणि मला खाजही येते थोडी. तर मी आज हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. स्किनच्याच डॉक्टरकडे जाणार आहे आणि पाहू आता काय सांगताय. तर हे आता माणसं आले म्हणून माझं जायचं राहिलं. तर संध्याकाळी 6 वाजता दवाखाना उघडतो त्यावेळेस जाते आणि दाखवून येते की काय कशामुळे झाले. पहिल्या डॉक्टरकडे गेले त्यांनी पित्त सांगितलं होतं, पण आता पाहू काय सांगतायत ते. आणि आता हे पहिलं काम करून घेते सगळं. आता ते सामान आणायला गेलेत, काय सामान लागणार त्यांना, पाईप वगैरे काय, आणि मग पाहू काय होतं आहे आता. पण आजच्या आज ते काम मी करून घेणार आहे कारण रोज रोज बाथरूममध्ये भांडे घासायला जमत नाही, बसून जमत नाही कारण उभं राहून करायची सवय लागलेली काम आणि बसून जमत नाही. तर हे काम चालू झालं आता आणि हा पाईप वगैरे आणलेला आहे टाकायला वरनं. हा लायटर आणि हे पाहिजे झुल्याचं सामान आहे. आता झुला बांधणार वरती. आता हे झुला खाली सोडणार आणि त्याच्यामध्ये एक माणूस उतरणार. आज सगळं काम पूर्णच होणार आहे. हे पाहिजे ते झुला सोडला यांनी खाली आणि हे पाहता बांधणार वाटतं आता इथे. आणि हे पहिलं खाली उतरायला लागलेत आता कारण तो तिथला पाईप आता बदली करायचा आहे. किती जीवावरचं काम आहे हे. रिस्की काम आहे पण आता काय काम आहे त्यांचं हे. नहीं है ये जो झाड़ अंदर गई थी ना, झाड़ का मूल है नीचे उधर ही एल्बो लगा दे ना फिर नहीं ना. अभी इतना कार्यक्रम किया. अयो बाप रे, गति होगा मतलब क्या है. मुळे आहे का काय आहे ते. घरात ना थोड्या दिवसात ना आलं असतं तिथनं. हॅलो अंदर घुस गया था ना. हे पायाच्या मध्ये मुळ्या खूप निघल्यात, खूप साऱ्या. आता हे भैयांनी पाईपच बदली केलाय, पूर्णपणेच काढून टाकला आणि नवीन पाईप टाकला. आणि त्याच्यात पूर्ण झाड, पिंपळाचं झाड आलेलं होतं त्याच्यामध्ये. थोड़ा टाइट कर, थोड़ा दूर से इस साइड करके. हे भैया अजून झाड वगैरे आहे का त्याच्यामध्ये पाहत आहेत. पाईप बदली करण्याच्या आधी नाही का पूर्णपणे चेक करून घेत आहेत. ये देख लो भाभी. हाँ देख लो. हाँ तो क्या वापस बदली करेंगे फिर आ जाएगा तो हो जाएगा प्रॉब्लम. इसके लिए बोल के अपन करते हैं ना. हाँ ठीक है. हाँ दिखा. हाँ हाँ दिख रहा है ना.
ना साफ है अभी। आणि हे पहा आता दुसरा पाईप बसवतायत। करके डाले ना। हाँ आणि मला त्यांनी आता ना बकेट भरून पाणी ओतायला सांगितलं होतं। मी ते टाकून पाहिलं तर पूर्णपणे पाणी गेलं आतमध्ये, काही थांबलं नाही, काही नाही। आता मग सगळं पॅक करायला लागले आता ते। आणि जुना जे होता पाईप तोही बंद करून टाकतायत, कारण तिथनं पाणी वगैरे बाहेर आलं तर इथं खालच्यांना त्रास ते यायला लागले, कारण काम झालं खालचं आणि आता हे वरती चढतायत। आले आले वरती आणि हे भैया वरती आले आता। तर हे झालं पूर्ण काम आणि आता हे मी सगळं साफसफाई करून घेते आणि इथं परत सिलेंडर लावून टाकते। इथं पहिलं होतं, इथं पहिल्याचं सुराग होतं, बिळ होतं, ते बंद केलं आणि हा दुसरा पाईप जोडला आता। आता 3:45 वाजलेत आणि आता मी जेवायला बसली आणि फरशी वगैरे सगळे पुसूनच जेवायला बसले। सगळे तिन्ही घरं पुसून घेतले आणि आता जेवायला बसते। आता बघा संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि मी निघाले आहे बाहेर। मला दवाखान्यात जायचं होतं ना स्किनसाठी, म्हणून मी निघाले, पण अजून गाडीच आलेली नाही आहे कुठलीच घरी, त्याच्यामुळे मी उरकून फक्त बसलेली आहे आणि जेव्हा गाडी येईल तेव्हा मग जाईल मी खाली। तोपर्यंत बसले पिक्चर बघत, कारण मी चहा कॉफी काही घेत नाही आता, कॉफी पण बंद केली, तर त्याच्यामुळे शांत बसले। आता पाऊस शुभम कधी येतो तेव्हा मी निघेन। मी ह्या दवाखान्यामध्ये आले होते, स्किनचा आहे आणि झालं माझं अर्धा 1 तास झालं होतं येऊन। माझा आता नंबर आला आणि माझं झाले, चेकअप वगैरे झाले आणि मी निघाले बाहेर। आता रात्रीचे 10 वाजलेत आणि आत्ता माझा स्वयंपाक झालाय, कारण मी आले दवाखान्यात 9 वाजता आणि मग तिथून आम्ही पाणीपुरी खायला गेलो, पाणीपुरी खाल्ली आणि घरी आले। आता बटाट्याची भाजी आणि चपाती आणि भात केलाय। तर हे पहा, ही बटाट्याची भाजी, त्याच्यामध्ये भात आणि चपाती।